आकाशे असे माझे शिर बाप्पा, कर्णदिशा छिद्रुपा नाद उठती, आधारापासून सहस्रदळावरी निशब्द निरंतरी नारी एक. ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथे, तोची जीवन मुक्त संत योगी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8 अध्याय अक्षर ब्रह्मयोगमध्ये केलेलं 58 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देह देहव्रतांवर. अर्थात भगवंताच्या या विविध अभिव्यक्तीचं कार्य हे कृष्ण भावना भावित असणाऱ्या त्या साधकाला, त्या भक्ताला आपोआपच स्पष्टपणे समजत असतं महाराज. अहो, अजून दृष्टीचं ज्ञानसुद्धा झालेलं नसतं, परंतु आईनं हाक मारावं, त्याचं नामकरणसुद्धा झालेलं नसतो. बाळा म्हणल्याबरोबर किती टगमग पाहतं महाराज ते आईच्या आवाजाकडे. आईच्या स्पर्शाकरता तो आसुसलेला असतं ते बाळ. रडायला लागलं, क्रंदन केलं, इतरांनी घेतलं, शांत होत नाही. पण आईचा स्पर्श, मायेचा स्पर्श जेव्हा त्या जीवाला होतो त्यावेळेस तो विसावतो महाराज, सुखावतो. तसं कृष्ण भावना भावित जो झालेला आहे तो या भगवंत दाखवत असलेले आपल्या अभिव्यक्ती, अर्जुनाच्या प्रती दाखवत असलेलं प्रेम अर्जुन का सुखावणार नाही महाराज. प्रसन्न चित्त झालं अर्जुनाचं. अहो, युद्ध रणभूमीचं प्रसंग आहे, युद्धाचा प्रसंग आहे. काही क्षणात आता युद्ध सुरू होणार आहे. कोण मरल कोण वाचल, सगळ्यांच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे. यश मिळेल का नाही, अपयश मिळेल, काही माहीत नाही महाराज. आता फक्त लढायचं आहे. नाश ठरलेला आहे, कुणाचा काश नाही. एकाचा नाश होणार आहे, एकाच्या पदरी अपयश येणार आहे. अशा अटीतटीच्या प्रसंगामध्ये भगवंताने वाणीच, भगवंताची शब्दांची रचनाच अशी झाली महाराज. स्वमुखातून, अहो भगवंताच्या मुखातून पडलेले शब्द आहेत ते. संतांच्या मुखातून पडलेले शब्द आज आम्ही त्याचं पारायण करतो. हे तर भगवंताचे शब्द होते महाराज. का सुखावणार नाही हो जीव. आणि त्यातल्या त्यात अर्जुनाची भक्ती किती होती महाराज, विश्वास किती होता भगवंताच्या ठिकाणी. चिंतन केलं आपण मागं की नारद मुनी आले, नारायण नारायण म्हणले, पादत्राणं अर्जुनाचे दिसत आहेत. भगवंता म्हणले, हो आत्ताच प्रवासातून आला, थकला आहे, झोपला आहे, म्हणजे मला भेटायचं आहे. आता नारद मुनींनी इच्छा व्यक्त केली, अर्जुनाला बोलवायला पाठवण्याकरता सत्यभामा मातेला पाठवलं महाराज की उठव त्याला. अर्जुन महाराज झोपले होते, घोरत होते महाराज. त्याच्या घोरण्याकडे, त्याच्या त्या मुद्रेकडं आणि त्या नादामध्ये सत्यभामा माता कधी मंत्रमुग्ध झाल्या कळालं नाही. रुक्मिणी मातेची तीच दशा. ज्याला पाठवावं ते त्याच ठिकाणी रममान होऊन गेले. शेवटी काय, जो जातो तो तिकडेच जातो आहे म्हणून नारद मुनींना घेऊन भगवंत जेव्हा अर्जुनाच्या शयनकक्षमध्ये गेले, अतिथीगृहामध्ये, त्या ठिकाणी अर्जुनाचे रोम रोमातून कृष्ण 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 असा आवाज येत होता महाराज. कृष्ण भावना भावित याला म्हटलंय. रोमातून आवाज येत होता अर्जुनाच्या. काय विश्वास होता महाराज. निष्पांडव पृथ्वी करल म्हणलेल्या प्रतिज्ञेला अर्जुन उत्तर देतो. भगवंत म्हणतात, अरे का रे बाबा निजलास, अरे निष्पांडव पृथ्वी करण्याचं वर प्रतिज्ञा भीष्म महाराज, आणि प्रतिज्ञा भीष्माची आहे, तरी तू गाढ झोपतोय. म्हणला, तू जागा आहेस ना केशव, मग मला झोप दे ना. काय विश्वास असेल महाराज. म्हणून भगवंत सांगत असलेलं
उपदेशाचं, त्या शब्दांचा परिणाम अर्जुनाच्या चेहऱ्यावर होत नसेल तर नवल काय महाराज. भगवंताच्या महाकाय विराट रूपाचं, अधिदैवताचं ध्यान नवसाधकाद्वारे केलं जातं महाराज. आणि ते प्रत्यक्ष रूप भगवंताने अर्जुनाला दाखवलेलं आहे. भगवंत परमात्मा स्वरूपाचं ध्यान करण्या इतपत नवसाधकाच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालेलं नसतं. म्हणून आपण केलं चिंतन मागं की साकार रूपामध्येच भगवंताचं ध्यान करावं, चिंतन करावं. कारण निराकाराचं चिंतन करण्या इतकं ज्ञान आपल्या ठिकाणी नसतं. म्हणून सगुण उपासना याला जास्त महत्त्व आहे संप्रदायामध्ये आपल्या. अर्जुन भगवंताच्या ठिकाणी भगवंत करीत असलेल्या उपदेशात इतका गर्क होऊन गेला आहे की स्वतःचं भानही विसरलेलं आहे. हीच तर साधनेची पायरी आहे महाराज, की स्वस्वरूपाची जाण व्हावी. स्वस्वरूपाची जाण झालेली होती अर्जुनाला की सेनेरू बहिर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. गर्वाने म्हटलेलं शेवटी मी कोणीच नाही हे विराट विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर अर्जुनाला समजलं. म्हणजे स्वस्वरूपाची जाण झाली आणि त्याचाही विसर पडावा. साधकाची ही पहिली पायरी आहे. भगवंताचं हे अंशिक विस्तारित रूप असणारा परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर स्थित असतो महाराज, हृदयस्थ असतो. सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो भगवंत म्हणतात 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्येच म्हणतात की सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञान उपवनमच. सगळ्यांच्या हृदयस्थ आहे अर्जुना मी. किंवा 18व्या अध्यायामध्ये म्हणतात ईश्वरा सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी ईश्वर स्थित आहे. 18व्या अध्यायात 61 क्रमांकाच्या श्लोकामध्ये म्हणतात. किंवा 13व्या अध्यायामध्ये सुद्धा म्हणतात की मी किती साक्षीभूत आहे. उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा. 22व्या श्लोकमध्ये स्पष्ट सांगतात भगवंत. कधीही जीवाला मी एकटं सोडलेलं नाही अर्जुना. आणि या ठिकाणी तर मी तुझ्या सोबतच आहे भगवंत सांगतात. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 58 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात म्हणे परिसने याची या राया ऐके बाप्पा धनंजया ऐशी जडो सरलिया माया तेथे जाळीते तेही जळो. या मायेतून अर्जुना तू इतका व्यवस्थितपणे बाहेर ये की हे मायेतून बाहेर येण्याकरता जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचाही नंतर विसर पडो, ते ज्ञानही जळून जावो. इतका तू निष्पाप हो, इतका तू शुद्ध अंतःकरणाचा हो. म्हणजेच इतका तू माझ्या ठिकाणी तुझा विश्वास दृढ कर. इतक्या सोपान वृत्तीमध्ये ये की जे काही करेल तो माझा भगवंत करेल. आम्ही त्या सोपान वृत्तीमध्ये प्रपंच करत असताना यावं लागतं महाराज. की पांडुरंग चरणी मी समर्पित झालेलो आहे. करणे का न करणे आगवे तोची जाणे. आता कसं करावं हे त्यानंच ठरवावं. कारण या देहरूपी रथाचं सारथ्य आम्ही भगवंताच्या हातात द्यायला पाहिजे महाराज. भगवंत या ठिकाणी अर्जुनाला तेच सांगतायत की रथाचं सारथ्य दिलं तसं तुझ्या हृदयाचं सारथ्य माझ्याकडे सुपूर्द कर. तू काहीच नाही याआधी जाणून घे. ह्या सगळ्या लीला माझ्या आहेत. तू निमित्त मात्र आहे. तुझा विजय अधोरेखित केलेला आहे अर्जुना. निमित्त मात्र भव साचिन. तुला फक्त निमित्त व्हायचं आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत की म्हणे परिसने याची या राया ऐके बापा धनंजया ऐशी जडो सरलिया माया तेथे जाळीते तेही जळे. ज्या ज्ञानाची प्राप्ती करून तू यातून बाहेर असेल ते ज्ञानही संपून जावं. इतका तू विशुद्ध अंतःकरणाचा होऊन जा अर्जुना. म्हणून मग श्रीकृष्ण म्हणतात की श्रवण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना. कारण श्रवण भक्तीमध्ये अर्जुनाचं स्थान राजा परीक्षिता इतकंच आहे, त्याहीपेक्षा काकणभर जास्त आहे महाराज. राजा परीक्षितानं स्वकल्याण करण्याकरता केलेलं आहे
श्रवण. कारण मरणाची वेळ ठरलेली होती. अर्जुनाच्या बाबतीत तसं नाही आहे. हे समस्त जीवांकरता सर्वकालीन ज्ञान भगवंताने दिलेलं आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत की बाबा रे, तू सर्वश्रेष्ठ भक्त आहेसच, पण सर्वश्रेष्ठ श्रोता सुद्धा आहे. का सर्वश्रेष्ठ श्रोता आहे हो? कुठं ऐकलंय अर्जुनानं? युद्धभूमीवर ऐकलंय महाराज. मानसिकता तरी असेल का ते ऐकून घेण्याची? प्रापंचिक आम्हाला थोड्या काही अडचणी आल्या तर आमचं परमार्थातलं लक्ष लगेच डळमळीत होतं. त्या ठिकाणी आमची लिंक तुटते. त्या ठिकाणी आम्हाला पूजन करू वाटत नाही, त्या ठिकाणी ध्यान करू वाटत नाही, त्या ठिकाणी मनन होत नाही, चिंतन होत नाही महाराज. अर्जुनाच्या शिरावर टांगती तलवार होती. काय होईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मन लावून उपदेश ऐकावा उत्तम श्रोत्याचं लक्षण आहे महाराज. अहो किती शंखनाद होते. पाचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजया पौंड्रंदत्मो महाशंकम भीमकर्मावक्रोधरा अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुलस्य देवस्य सुघोष मनुपुष्पो काश्यस्य परमेश्वर शिखंडिश्य महारथा धृष्टद्युम्न विराटस्य सात्विकीश्य पराजिता द्रुपदो द्रौपदेयाश सर्वशाः पृथ्वीपते सौभद्रस्य महाभावो शंखम दद्मो पृथक पृथक. एका शंखाचा नाद एवढा होता की सघोषो धारतानाम हृदयाने वेदारयत नभस्य पृथ्वीं चैवतु मूलो वेदुनादयत. आकाश आणि धरतीला थरकाप होत होता असा एक एक शंखाचा नाद होता. आणि इतके शंख ढोल ताशेरे नगारे वाजत होते. त्या गोंधळामध्ये अर्जुनानं ऐकलं महाराज. कोणता माईक होता हो भगवंताजवळ दिलेला, किंवा कोणता हाल होता अर्जुनाला श्रोता म्हणून बसायला? काही नाही महाराज. अतिशय उत्तम प्रकारे. म्हणून भगवंत म्हणतात की बाबा रे, तू सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेसच, पण श्रवण करण्यामध्ये सुद्धा तुझं स्थान अर्जुना श्रेष्ठ आहे. म्हणे परिसने याची या राया. ऐकायचं असेल तर अर्जुनासारखं ऐकावं. म्हणून तर माऊलीनं सुद्धा वर्णन केलंय महाराज की अहो अर्जुनाची या पाती जे परिसन्या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. श्रवण कोणी करायचं? ज्याला अर्जुन होता आलं त्यानंच श्रवण करायचं आहे महाराज. नाहीतर वक्त्याचा नाही, आपलाही टाईम बर्बाद करायचा नाही, वाया घालवायचा नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला स्पष्ट सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करा. म्हणे परिसने याची या राया ऐके बापा धनंजया ऐशी जळो सरलिया माया तेथे जाडते तेही जळे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.